सांगू तुला खोटं बोललो महाराज मी पहिल्यांदा तिला म्हटलं अगं मी कीर्तन आलोय, बस गाडी सोडतो, तुला पारानेरला जायचं असेल. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायची. पुरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहते, कोणत्या तोंडांची हा पाजू तुला. पोरगी ऐकायला तयार नाही महाराज. बळजबरी गाडीमध्ये बसवले. केडगावच्या पुढे माझी गाडी निघाली. माता भगिनी चास कामरगाव नावाचं गाव लागलं हो मला. माहिती आहे तुम्हाला पुरुष मंडळी सगळ्याला. पोरगी ऐकायला तयार नाही. उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले, तुम्ही मला बहीण म्हणता, साधं चहा बिस्किट खाऊ घालू शकत नाही का? भांडत होती माझ्या बरोबर, खाली उतरली गड्या, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी पारनेर मध्ये वास्तव्य करतो, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली, पुरीला नेऊन सोडलं तोपर्यंत सांगितलं नाही, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे. त्या लेकराचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली. माता भगिनी पुरुष मंडळी सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली, सोन्याच्या छातीवरती दहाई मोकलून रडत होती, सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी दहाई मोकलून रडत होती महाराज, असा दिवस नसेल रे त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्यानं चूक पदरात कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही. सर मी त्या मुंबई नाला सोपाराला एक कीर्तन केलं वर्ष श्राद्धाचं.